या उपवासाच्या थालीपीठाला रंग तर पहा काय मस्त असाच आलेला आहे। बनवायला खूपच सोपे आहे। कोणत्याही पूर्वतयारीशिवाय आपण हे थालीपीठ बनवणार आहोत। शिवाय चवीला तर अप्रतिमच लागतं। माझ्या सर्वच रेसिपीज तुम्हाला जर का आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा। त्याचसोबत बाजूलाच असलेले बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे सर्वच छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। चला तर मग फ्रेंड्स, खूप जास्त वेळ न घालवता चमचमीत अशा थालीपीठ रेसिपीला सुरुवात करूयात। खमंग आणि चमचमीत असे उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक मोठा बटाटा मी बारीक असा कट करून उकडून घेतलेला आहे, जेणेकरून तो आतपर्यंत असा उकडला जावा म्हणून। तुमच्याकडे जर असा एक मोठा बटाटा असेल तरी देखील चालेल, किंवा तुम्ही इथे 2 बटाटे घ्यायचे आहेत। आता हे दोन्ही बटाटे आपल्याला काय करायचे की एका स्मॅशरने स्मॅश करून घ्या, किंवा तुमच्याकडे जर असा स्मॅशर नसेल तर छोट्या किसणीने हा जो बटाटा आहे तो बारीक असा किसून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये कुठल्याच गाठी किंवा गुठळ्या अशा राहता कामा नये, किंवा जाडसर असा बटाटा अजिबात राहता कामा नये, म्हणून आपल्याला इथे हा बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे। पूर्णपणे बटाटा स्मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे वरईचं पीठ घालायचं आहे। वरईच्या पिठाला बऱ्याच भागामध्ये भगरीचं पीठ असे देखील म्हणतात। तर आता असे हे पीठ बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे। त्यानंतर आपण घरी देखील हे पीठ बनवू शकतो। वरई तुम्ही गॅसवरती भाजायची आहे, किंवा डायरेक्ट जरी मिक्सरला बारीक केली तरी देखील याचं पीठ बनून तयार होतं। त्यामुळे अशा पद्धतीचं बारीक असं आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे। 0 नंबरच्या चाळणीने देखील तुम्ही हे पीठ चाळून घेऊ शकता, जेणेकरून एकसारखं असं हे मऊसूत पीठ बनून तयार होईल। त्यानंतर ह्या पिठामध्ये आपल्याला मिरची पावडर घालायची आहे। जी प्लेन मिरची पावडर असते त्या मिरची पावडरचा इथे मी वापर केलेला आहे। मसाला वगैरे वापरायचा नाहीये, कारण तो उपवासाला चालत नाही। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचंय। तुम्ही जर का कोथिंबीर खात असाल उपवासाला तर कोथिंबीर देखील या थालीपीठामध्ये घालायची आहे, खूपच सुंदर लागते। जर का तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली, नाही घातली तरी देखील चालणार आहे। आता हे सर्वच पीठ जे आहे ते असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आणि जी आपण मिरची घातली ती एकसारखी सगळ्या बाजूला मिक्स होईल। थोडंसं अगदी पाणी लागेल तसं पाणी घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी एकदम घालू नका, अगदी थोडंसं लागेल तसं पाणी घ्यायचं आहे। आणि हे पीठ अगदी मऊसूत असं मळूनच घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिठाला इथे बाइंडिंग खूप छान येईल। अगदी 5 मिनिटं हे पीठ बाजूला असंच भिजण्यासाठी ठेवून द्यायचंय। 5 मिनिटांनंतर लगेचच आपण इथे थालीपीठ बनवायला सुरुवात करूया। अगदी मऊसूत आपलं इथे पीठ भिजून तयार झालेलं आहे। तर आता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे। एखादा असा स्वच्छ धुतलेला रुमाल किंवा कॉटनचा कपडा तुम्ही घेऊ शकता, आणि त्यावरती आपल्याला थालीपीठ इथे बनवायचं आहे। या रुमालाखाली मी एक पोळपाट ठेवलेला आहे, आणि पोळपाटावरती आपल्याला इथे थालीपीठ असं थापूनच घ्यायचंय। तर हा थोडासा जो रुमाल आहे तो ओलसर करून घ्यायचा आहे, आणि काही पिठाचा पोर्शन घ्यायचा आहे। थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे, आणि लगेचच ह्या रुमालावरती आपण इथे थालीपीठ थापूनच घेत आहोत। तर मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने बोटांचा वापर करून हे थालीपीठ सर्वच बाजूने एकसारखं असं थापूनच घ्यायचं आहे। अगदी सहज हे थालीपीठ थापलं जातंय, तुम्ही ते पाहू शकताय। अजिबात कुठेच पिठाला चिरा वगैरे गेल्या नाहीयेत, किंवा तुटलं वगैरे नाहीये लगेच। अगदी मस्त हे थालीपीठ इथे थापून तयार झालेलं आहे। तर त्यानंतर जर तुम्हाला इथे आवडत असेल तर अशा पद्धतीने छिद्र करायचं आहे थालीपीठाला, जेणेकरून ते खमंग असं सर्व बाजूने भाजलं जाईल। नसेल आवडत तर नाही केलं तरी देखील चालणार आहे, पण असं छिद्र जर बनवलं तर थालीपीठ हे दिसायला अतिशय सुंदर दिसतात। त्यामुळे इथे मी असे हे थालीपीठ इथे मी तयार करून घेते, आणि लगेचच आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे, आणि त्या पॅनला छान असं साजूक तुपाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे। ग्रीसिंग करून झाल्यानंतर जे आपण थालीपीठ जे थापून घेतलं होतं तर तो रुमाल हातावरती घेऊन असा उलटा करायचा आहे पॅनवरती, जेणेकरून ते थालीपीठ मस्त असं थापलं जाईल तव्यावरती। मध्ये मध्ये असं तूप सोडून घ्यावं, जेणेकरून खमंग आणि खरपूस असं थालीपीठ इथे भाजलं जाईल। दोन्ही बाजूने हे थालीपीठ जे आहे ते खरपूस भाजून घ्यायचे। पण त्याआधी एक लक्षात ठेवायचे की थालीपीठ टाकल्यानंतर तव्यामध्ये लगेचच उलटण्याची घाई करू नका। असं केलं तर थालीपीठ ते तुटू वगैरे शकतं। त्यामुळे अगदी खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतरच हे थालीपीठ परतून घ्या, आणि दोन्ही बाजूने मस्त असे खमंग आणि खरपूस थालीपीठ इथे भाजून तयार झालेलं आहे। अगदीच झटपट आणि पटकन हे थालीपीठ इथे बनवून तयार झालेले आहेत। खमंग आणि खरपूस असे हे उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटच मला लागलेले आहेत।
खूपच झटपट आणि अतिशय वेगळ्या चवीचे असे थालीपीठ इथे बनवून तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट न होता किंवा तुपकट वगैरे न होता, तुटले वगैरे नाहीयेत. अतिशय मस्त असे अगदी झटपट हे थालीपीठ इथे बनून झालेले आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे थालीपीठ शेंगदाणा चटणी सोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतो. त्याचबरोबर जर का तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच करा. ना साबुदाणा भिजवायचं टेन्शन, ना कोणत्या पद्धतीचं पीठ बनवायचं टेन्शन, भाजणी न करता अगदी विकतचं पीठ आणून देखील तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. अशा रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत ह्या रेसिपी नक्की शेअर करा. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय.